नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YS ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी भूगोल यामधलं लोकसंख्या हे प्रकरण बघणार आहे. म्हणजे या प्रकरणाचा तिसरा भाग आपण बघणार आहोत. या आधीच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण लोकसंख्या, त्यांचा जन्मदर, मृत्यूदर, लोकसंख्येची रचना तसेच लोकसंख्येची घनता या सगळ्या कन्सेप्ट बघितलेल्या आहेत. तर आज आपण बघणार आहे लिंग गुणोत्तर. तर लिंग गुणोत्तर म्हणजे काय? तर बघा, लोकसंख्येची लिंगानुसार स्त्री आणि पुरुष विभागणी ही सर्वात नैसर्गिक आणि सहजगत्या लक्षात येणारी विभागणी आहे. म्हणजे जेव्हा आपण लिंग गुणोत्तराचा अभ्यास करतो तेव्हा जनरली आपण स्त्री आणि पुरुष या 2 गटामध्ये लोकसंख्येला विभागतो आणि त्यानुसार मग आपण ती जी लोकसंख्या आहे त्याचं एक गुणोत्तर ठरवतो. लोकसंख्येत दोन्ही घटक सर्वसाधारणपणे समप्रमाणात असणे हे लोकसंख्येचे संतुलन दर्शवितात. म्हणजे हे दोन्ही जे घटक आहेत, स्त्री आणि पुरुष, हे दोन्ही समप्रमाणात असतील, मग ती कोणतीही लोकसंख्या तुम्ही कन्सिडर करा, एखाद्या गावाची असेल किंवा मग शहराची किंवा देश पातळीवरती, जर स्त्री आणि पुरुष हे 2 घटक जर सारखे असतील किंवा समप्रमाणात असतील तर ती लोकसंख्या जी आहे ती संतुलित आहे असं आपण म्हणू शकतो. लोकसंख्येच्या अभ्यासात स्त्री पुरुष प्रमाण हे महत्त्वाचे मानले जाते आणि हे प्रमाण पुढील प्रमाणे काढलं जातं. तुम्हाला एक सूत्र दिलेलं आहे त्यांनी लोकसंख्येचे प्रमाण काढण्यासाठी. कारण लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते समप्रमाणात असणं किंवा सारखं असणं हे फार महत्त्वाचं असतं. लिंग गुणोत्तर प्रमाण बरोबर स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000. आता हे एक साधं गणिती सूत्र आहे. स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000. म्हणजे दर 1000 लोकसंख्येमागे जर आपल्याला स्त्री पुरुष या लिंग गुणोत्तराचं प्रमाण काढायचं असेल तर हे सूत्र आपण वापरू शकतो. दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असे म्हणतात. तर दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास लिंग गुणोत्तर हे जास्त आहे असे म्हणतात. तर जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करू लिंग गुणोत्तराचं, स्त्री आणि पुरुष यांची संख्या किती आहे दर 1000 किंवा कोणत्याही ठिकाणची, शहराची, गावाची, जर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा कमी आहे तर मग ते लिंग गुणोत्तर त्या ठिकाणाचं, पर्टिक्युलर ठिकाणाचं कमी आहे. आणि जर स्त्रियांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त असेल तर लिंग गुणोत्तर जास्त आहे असं मानलं जातं. आता बघा, तुम्हाला एक आलेख दिलेला आहे ज्याच्यामध्ये लिंग गुणोत्तर दिलं आहे. 2011च्या लोकसंख्येनुसार काढला गेलेला आलेख आहे हा. म्हणजे तुम्हाला माहीत असेल जनगणना ही दर 10 वर्षांनी होत असते. तर 2011च्या जनगणनेमधला हा आलेख आहे आणि त्यानुसार त्यांनी स्त्रियांची संख्या किंवा लिंग गुणोत्तराचं प्रमाण थोडक्यात आपण असं म्हणू, कारण पुरुषांची संख्या इथे दर 1000 दिलेली आहे. दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची असणारी संख्या हरियाणा या राज्यामध्ये 879 आहे. बिहार या राज्यामध्ये 918, महाराष्ट्रामध्ये 929, छत्तीसगडमध्ये 991 आणि केरळमध्ये फक्त 1084. म्हणजे ह्या 5ही स्टेटमध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या 4 राज्यामध्ये दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं जे प्रमाण आहे ते 1000पेक्षा कमी आहे. फक्त केरळ हे एकच राज्य आहे ज्याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण जे आहे ते पुरुषांच्या प्रमाणापेक्षा थोडंफार जास्त आहे. अगदी थोडकं, 84. 1000मध्ये 84 इतक्या म्हणजे संख्येनं स्त्रिया जास्त आहेत. बघा, वरील आलेखाचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तुम्हाला काही प्रश्न विचारलेत त्या आलेखाला अनुसरून. कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? म्हणजे जास्त लिंग गुणोत्तर केव्हा असतं? जेव्हा स्त्रियांची संख्या ही पुरुषांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. जर आपण बघितलं तर केरळ या राज्याचं लिंग गुणोत्तर जे आहे ते सर्वात जास्त आहे. फक्त तिथंच 1000 पुरुषांमागे 1084 स्त्रिया आहेत. कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? म्हणजे कोणत्या राज्यात दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कमी आहे? जर आपण आलेख बघितला तर आपल्या लक्षात येईल की हरियाणा या राज्यामध्ये 879 स्त्रिया आहेत. म्हणजे जवळपास 121 स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी आहेत असं आपण म्हणू शकतो. महाराष्ट्रातील लोकसंख्येचे संतुलन साधण्यासाठी लिंग गुणोत्तरात किती आणि कोणता बदल अपेक्षित आहे? आता जर आपण आपल्या राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 929 स्त्रिया आहेत दर 1000 पुरुषांमागे. म्हणजे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 71 स्त्रिया ह्या कमी आहेत. जर दर 1000 संतुलन साधायचं असेल तर प्रत्येक वेळी त्या 71 स्त्रियांचा जन्म जास्त झाला पाहिजे. म्हणजे
तिथला जो स्त्रियांचा जन्मदर आहे तो वाढला पाहिजे. महाराष्ट्रातल्या स्त्रियांचा जन्मदर वाढला तरच हे जे प्रमाण आहे ते संतुलित होऊ शकतं. भौगोलिक स्पष्टीकरण. ज्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते त्या ठिकाणी प्रामुख्याने पुरुषांचे बहिस्थलांतर जास्त असते. हे स्थलांतर बहुतेकदा रोजगारानिमित्त होते. उदाहरणार्थ केरळ. आता आपण बघितलं ह्या दिलेल्या राज्यांमध्ये फक्त केरळ या ठिकाणी स्त्रियांची संख्या आहे ती जास्त आहे. तर मोस्टली असं का होतं, कारण तिथले पुरुष जे असतात ते काहीतरी कामानिमित्त रोजगारानिमित्त हे बहिस्थलांतर करत असतात. म्हणजे आपल्या स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये बाहेर जातात. त्यामुळं मग तिथल्या स्त्रिया ज्या आहेत त्या जास्त आहेत. परंतु ज्या ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण कमी असते तिथे प्रामुख्याने स्त्रियांचा जन्मदर कमी असतो. आता बघा, जन्मदर कमी असण्याचं आणि प्रमाण कमी असण्याचं कारण वेगळं आहे आणि प्रमाण जास्त असण्याचं कारण वेगळं आहे. जेव्हा स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे तेव्हा कारण हे नाही की त्यांचा जन्मदर जास्त आहे, कारण हे आहे की तिथले बरेचसेच पुरुष हे कामानिमित्त बाहेर स्थलांतर करतात. पण जेव्हा स्त्रियांचं प्रमाण कमी आहे तेव्हा कारण हे आहे की स्त्रियांचा जन्मदर कमी आहे. म्हणजे दर 1000 पुरुषांमागे जन्माला येणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण हे कमी असल्यामुळं तिकडचा जे स्त्रियांचं प्रमाण आहे ते कमी आहे. पहा बरं, जमते का? असमान लिंग गुणोत्तराचे समाजावर काय परिणाम होत असतील? आता तुम्ही बऱ्यापैकी या गोष्टीचा विचार करू शकता, म्हणूनच हा प्रश्न तुम्हाला विचार करण्यासाठी दिला आहे की जर लिंग गुणोत्तर असमान असेल म्हणजे पुरुषांची संख्या जास्त आहे आणि स्त्रियांची संख्या कमी आहे तर ह्याचा समाजावर काय परिणाम होईल? आणि तुम्ही ह्याचा अर्थातच विचार करून उत्तर लिहायचा प्रयत्न करा. मी याचं उत्तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. लिंग गुणोत्तर संतुलित राहण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? जर लिंग गुणोत्तर संतुलित राहावं असं वाटत असेल किंवा ते संतुलित राहणं ही काळाची गरज आहे ॲक्च्युली, कारण हे जे प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे ते फक्त दर 1000 आहे. त्यामुळे 1000 पुरुषांमागे 70 मुली कमी आहेत किंवा 121 मुली कमी आहेत हे फार अगदी बोटावर मोजण्यासारखं वाटतं आपल्याला. पण ॲक्च्युली जेव्हा आपण देश पातळीवरती या गोष्टीचा विचार करतो, जेव्हा अब्जावधी लोकसंख्या आहे तेव्हा मात्र ही स्त्री पुरुषांमध्ये असणारी तफावत ही प्रामुख्यानं दिसून येते. आणि त्यामुळं लिंग गुणोत्तर संतुलित राहण्यासाठी आपल्याला काय करता येईल या उपाययोजनांचा विचार पण आपल्याला करावा लागेल. तर ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही ॲटलिस्ट विचार करण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यावरती ग्रुप डिस्कशन करा. वेगळे काय पैलू आहेत याचे तुमच्या लक्षात येईल. सांगा पाहू. खालील प्रश्नांच्या आधारे वर्गात चर्चा करा. आता परत एक चर्चासत्र आहे तुमच्यासाठी. तुम्ही सगळे क्लासमधले मिळून किंवा तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये डिस्कस करायचं आहे की तुमच्या घरात किती जण शिक्षण घेत आहेत आणि त्यांचं वय काय. आता इंडिव्हिज्युअली तुम्ही प्रत्येकाने विचार केलात तर तुमच्या घरामध्ये तुम्ही स्कूलमध्ये जाता म्हणजे तुम्ही शिक्षण घेता. तुमचं एखादं भावंड बहीण किंवा भाऊ असेल छोटा मोठा तर तेही शाळेत जात असतील म्हणजे ते शिक्षण घेतात आणि त्यांचं वय जे असेल ते अर्थातच मग 8 वर्षापासून 18 ते 20 वर्षापर्यंत किंवा मॅक्सिमम 24 वर्षापर्यंत असेल. 24 वर्षापर्यंत आपण बऱ्यापैकी शिकून जे काही शिक्षण आहे ते पूर्ण करून नोकरीच्या मार्गावरती लागलेलं असतो. म्हणजे त्यांचं वय जे आहे ते 8 ते 21 वर्ष या टप्प्यामध्ये असेल. तुमच्या घरात किती जण अर्थार्जन करतात त्यांचं वय काय. आता जर तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहत असाल फक्त आई बाबा आणि मुलं तर मग वडील अर्थार्जन करतात म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय असतो किंवा शेती करतात. तसंच काही घरामध्ये आई वडील दोघंही अर्थार्जन करत असतात. आणि मग आत्ता जर तुम्ही 13-14 वर्षाच्या आहात तर अर्थातच तुमच्या आईवडिलांचं वय हे 40च्या आसपास असेल. म्हणजे ते सुद्धा 45 ते 55 या वयोमर्यादेमध्ये असतील. तुमच्या आजी आजोबा अजूनही कामाला जातात का? त्यांचं वय काय. आता बऱ्याच ठिकाणी जसं मी म्हटलं की ग्रामीण भागामध्ये जर शेती असेल तर बऱ्याच घरातले आजोबा जे असतात ते शेतावरती जातात. म्हणजे काम करण्याचं असं नाही पण तरीही ते जातात आणि त्यांचं वय जे आहे ते मग ऑलमोस्ट 70 ते 80 या दरम्यान असणार आहे. 75च्या पुढे आणि 80पर्यंत असं त्यांचं वय असेल. भौगोलिक स्पष्टीकरण. वयोगट प्रमाण. एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा वयोगटानुसार विचारात घेतले जातात तेव्हा त्यास लोकसंख्येची वयोगट रचना असे समजले जाते. म्हणजे आता आपण लोकसंख्येचे
बऱ्याच पद्धतीची रचना बघितली. ह्याच्या आधी जे आपण बघितलं ते लिंग गुणोत्तर बघितलं, त्यानुसार लोकसंख्येची संरचना कशी आहे. आता जर लोकांचं वय विचारात घेऊन आपण त्याचं क्लासिफिकेशन केलं तर मग त्याला लोकसंख्येची वयोगट रचना असे समजले जाते. या वयोगट रचनेचा उपयोग भविष्यातील वयोगट रचनेतील गतिमानता समजण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे कार्यरत गट व अवलंबित गट यांचे प्रमाण लक्षात घेण्यासाठीही होतो. म्हणजे आता बघा, जेव्हा प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना होते त्यावेळेला मग वयानुसार लोकसंख्येचा जेव्हा विचार केला जातो त्यावेळेला आपण भविष्याची तरतूद करू शकतो. म्हणजे आता तुम्ही शिक्षण घेता म्हणजे तुम्ही अवलंबित गटात आहात, तुम्ही अवलंबून आहात तुमच्या आईवडिलांवरती. किंवा जर तुमचे आजी आजोबा जर म्हातारे असतील, वयोवृद्ध असतील, ते घरी राहत असतील तर ते सुद्धा अवलंबून आहेत त्यांच्या मुलांवरती किंवा मुलींवरती. म्हणजे त्यांचा सांभाळ करणं हे त्यांच्या मुलांचं कर्तव्य आहे. तर अशा तऱ्हेनं मग तुम्ही अवलंबित गटात आहात की कार्यरत गटात आहात, म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं अर्थार्जन करता की तुम्ही दुसऱ्या गुणावरती तरी डिपेंड आहात, यानुसार मग आपण त्यांचं प्रमाण जे आहे ते क्लासिफाय करू शकतो. भारतात कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणजे 15 ते 49 या वयातील व्यक्तींचा गट आहे. आता जर भारतापुरतं आपण कन्सिडर केलं तर कार्यक्षम लोकसंख्येचा जो गट आहे त्याची वयोमर्यादा ही वयाच्या 15व्या वर्षापासून ते वयाच्या 59 वर्षापर्यंत आहे. या वयातील व्यक्तींचा गट हा गट कार्यक्षम लोकसंख्या म्हणून ओळखला जातो. हा जो गट आहे 15 ते 49 हा कार्यक्षम, म्हणजे ह्या व्यक्ती ज्या आहेत, या गटातल्या ज्या व्यक्ती आहेत त्या कार्यक्षम असतात किंवा ज्या अर्थार्जन करू शकतात असं आपण म्हणू. तर हा जो आहे तो कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणून ओळखला जातो. या गटातील व्यक्ती नोकरी व्यवसायात व्यस्त असतात, प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत प्रत्यक्षरित्या सहभागी असतात. या प्रदेशात अशा गटाचे व त्यातही तरुण व्यक्तीचे प्रमाण जास्त असते. अशा प्रदेशाचा विकास झपाट्याने होतो. तर 15 ते 59 या गटातल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यवसायात व्यस्त असतात किंवा नोकरीमध्ये व्यस्त असतात. जसं मी म्हटलं तसं त्या अर्थार्जन करत असतात आणि त्यामुळे मग ती जी प्रदेश आहे, तो जो प्रदेश आहे जिथे ते वास्तव्य करतात त्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्यक्षरित्या सहभागी होतात. म्हणजे अर्थातच माणूस पैसा कमवतो आहे, त्याच्या काही आर्थिक उलाढाली आहेत, म्हणजे तो अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी झालेला आहे. प्रत्यक्षपणे त्याचा थोडा का होईना अर्थव्यवस्थेच्या फायद्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी थोडाफार त्याचा सहभाग आहे. आणि ज्या प्रदेशामध्ये अशा गटाचे व त्यातही तरुण व्यक्तींचे प्रमाण जास्त असते, म्हणजे आता 50च्या पुढे आपण 59पर्यंत धरलं आहे, पण 45-50च्या पुढे बऱ्यापैकी लोक वयस्कर होतात असं म्हणून त्यांची कार्यक्षमता ही हळूहळू कमी होत जाते. तर जर तरुण व्यक्ती ह्या गटामध्ये सुद्धा जर तरुण व्यक्ती जास्त प्रमाणात असतील तर त्या पर्टिक्युलर प्रदेशाचा विकास जो आहे तो झपाट्याने होतो. कारण तरुण लोक जे शिक्षण घेतलेले आहेत ते प्रगतशील असतात, उद्यमशील असतात, बऱ्यापैकी कार्यरत असतात, त्यांची कार्यक्षमता जास्त असते आणि त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आहे तो अर्थातच त्या प्रदेशाच्या विकासात होतो. अशा व्यक्तींमुळे त्या प्रदेशाचा विकास जो आहे तो झपाट्याने होतो. अवलंबित लोकसंख्येचे 2 उपगट केले जातात. 15 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती या पूर्णपणे कार्यक्षम गटावर अवलंबून असतात. आता परत कार्यक्षम गटामध्ये जे आहेत ते 15 ते 59पर्यंत आले आणि ते इंडिपेंडंट आहेत किंवा ते स्वतः कमवते आहेत. अवलंबित गट जो आहे त्याचे पुन्हा 2 उपगट आहेत. जसं तुम्हाला माहीत आहे तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत ते सुद्धा अवलंबित गटावरती येतात, कारण ते त्यांच्या आईवडिलांवरती अवलंबून असतात. आणि जे वृद्ध आहेत ते सुद्धा अवलंबित गटात येतात, कारण ते त्यांच्या मुलांवरती अवलंबून असतात. तर 15 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती या पूर्णपणे कार्यक्षम गटावर अवलंबून असतात. आता तुम्ही स्कूलमध्ये जाता तर तुमची स्कूल फीज, तुमच्या ॲक्सेसरीज, तुमचे युनिफॉर्म्स, शूज, एव्हरीथिंग तुम्ही ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या पेरेंट्सवरती डिपेंडंट आहात. म्हणजे 15 वर्षापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा लहान असणारे जे लोक आहेत ते पूर्णपणे कार्यक्षम गटावर अवलंबून आहेत. 60 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती देखील अवलंबित गटात येतात, परंतु त्यांचे ज्ञान व अनुभव हा या गटाचा अमूल्य ठेवा असतो व तो सर्व समाजाला उपयुक्त ठरतो. आता अवलंबित गटातला दुसरा जो उपगट आहे तो 60 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असणारे, म्हणजे जनरली तुमचे आजी आजोबा. तर हे सुद्धा अवलंबित गटात येतात. तेही अवलंबून असतात आपल्या तरुण मुलांवरती
पण तरीसुद्धा त्यांचं ज्ञान आणि अनुभव हा जो आहे तो आपल्याला एक चांगला मार्ग दाखवणारा ठेवा असतो. या गटाचा तो अमूल्य ठेवा आहे जो सगळ्या समाजाला उपयोगी पडतो. म्हणजे अगदी छोट्या छोट्या मोरल स्टोरी तुम्हाला छोट्या छोट्या मुलांना सांगून तुम्हाला प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचं ज्ञान देणारे जे असतात ते तुमचे आजी आजोबा असतात. कारण आईवडील हे जनरली त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या डेली वर्किंग्समध्ये बिझी असतात. त्यांचा जॉब असेल, बिझनेस असेल, एव्हरीथिंग. तर आजी आजोबा जे आहेत ह्यांच्या मग ह्या ज्ञान आणि अनुभवाचा जो ठेवा आहे तो आपल्याला सगळ्यांनाच उपयोगी ठरतो. कार्यानुसार लोकसंख्येची रचना. प्रदेशातील लोकसंख्येचे कार्यकारी व अकार्यकारी अशा गटात वर्गीकरण केले जाते. जे लोक कार्यक्षम वयोगटात असूनही नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत त्यांना अकार्यकारी समजले जाते. अकार्यकारी गटातील लोक हे कार्यरत लोकांवर अवलंबून असतात. आता कार्यानुसार लोकसंख्येची रचना म्हणजे काय म्हणायचं आहे बघा त्यांना. असं नाही की 15 ते 59 या गटातले सगळे जे लोक आहेत ते कार्यकारी गट आहेत म्हणजे वयानुसार, पण ते सगळेच कार्य करतात असं काय नाही. काही रिकामटेकडे पण असतात नाही का. तर लोकसंख्येचे कार्यकारी आणि अकार्यकारी आणि त्यानुसार मग कोण कार्यरत आहे किंवा कोण नाही यानुसार मग कार्यकारी आणि अकार्यकारी असं लोकांचं वर्गीकरण केलं जातं. जे लोक कार्यक्षम वयोगटात असूनही नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत. बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशी उदाहरणं बघायला मिळतात की शिक्षण पूर्ण आहे किंवा नोकरी करण्यासारखं वय आहे तरीही काही कारणास्तव लोक काम करत नसतात. म्हणजे ते नोकरी किंवा व्यवसाय न केल्यामुळे जे कार्यकारी लोक आहेत त्यांच्यावरती अवलंबून असतात. जे लोक कार्यक्षम वयोगटात असूनही नोकरी किंवा व्यवसाय करत नाहीत त्यांना अकार्यकारी समजले जाते. अकार्यकारी गटातील लोक हे कार्यरत लोकांवरती अवलंबून असतात. कारण ते काहीच करत नाहीत, अर्थार्जन करत नाहीत, त्यामुळे मग ते अर्थातच कार्यकारी लोकांवरती अवलंबून असतात. पुढचा भाग आपण पुढील पेजवरती बघूया. ओके, तर आपण बघतोय कार्यकारी आणि अकार्यकारी. म्हणजे 15 ते 59 या गटातील ज्या व्यक्ती आहेत त्यांना आपण कार्यकारी गट म्हणून विभागलेला आहे. पण त्या गटात पण काही लोक असतात जे कोणताही नोकरी किंवा व्यवसाय करत नाही, तर ते अकार्यकारी लोक असतात आणि ते कार्यकारी लोकांवरती अवलंबून असतात. कार्यकारी लोकांचे प्रमाण जर अधिक असेल तर त्या लोकसंख्येस उद्यमशील मानले जाते. म्हणजे जिथं काम करणारी लोक जास्त आहेत कोणत्याही ठिकाणी, तुम्ही कुठल्याही एखाद्या पर्टिक्युलर गावाचा विचार करा किंवा शहराचा विचार करा, जर 15 ते 59 या गटातली काम करणारी लोक जर जास्त असतील, नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, काहीही जर कार्य करणारी लोक जास्त असतील तर त्या लोकसंख्येस उद्यमशील मानले जाते आणि अशा प्रदेशाचा विकास जो आहे तो वेगाने होत असतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही कार्यकारी आहात, तुम्ही काहीतरी अर्थार्जन करताय म्हणजे मग देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तुमचा डायरेक्टली जो आहे तो हात असतो. तुम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेला हळूहळू मोठी करत असता आणि त्यामुळेच मग तो जो पर्टिक्युलर प्रदेश आहे जिथे तुम्ही राहता किंवा जिथे ही लोकसंख्या आहे त्या प्रदेशाचा जो विकास आहे तो झपाट्याने होत असतो. निवासस्थान. प्रदेशातील लोकसंख्येची विभागणी ग्रामीण अथवा नागरी अशा निवासी गटात केली जाते. आता परत कोणत्याही आता आपण राज्यामध्ये म्हटलं, आपल्या राज्याबद्दल विचार केला तर मग जेव्हा लोकसंख्येची विभागणी केली जाते वेगळ्या वेगळ्या निकषांवरती तर त्याच्यामध्ये निवासस्थान म्हणजे ते राहतात कुठे, त्यांचा एरिया कोणता आहे या गोष्टीचा पण विचार केला जातो. तर जनरली लोकसंख्येची विभागणी जी आहे ती ग्रामीण म्हणजे गावच्या ठिकाणी गावी राहणारे आणि नागरी म्हणजे शहरामध्ये राहणारे अशा गटांमध्ये केली जाते. ग्रामीण गटातील लोक मोठ्या प्रमाणात प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असतात. नागरी भागात द्वितीयक व तृतीयक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण जास्त असते. म्हणजे आता बघा, जर ग्रामीण आणि नागरी ह्या दोन ठिकाणांचा आपण विचार केला तर ग्रामीण भागातले जे लोक असतात ते प्राथमिक व्यवसायात गुंतलेले असतात. म्हणजे प्राथमिक व्यवसाय कोणते? शेतीतून उत्पादन करतात गावच्या ठिकाणी लोक, किंवा मग दुग्ध व्यवसाय असेल किंवा मग मत्स्यपालन असेल, कुक्कुटपालन असेल. म्हणजे
सर्व प्रकारचे जे प्राथमिक उद्योग असतात ज्याच्यापासून प्रोडक्शन होतं, तर ग्रामीण लेवलचे जे लोक असतात किंवा ग्रामीण भागातले जे लोक असतात हे अशा प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेले असतात. आणि नागरी भागामध्ये द्वितीयक व तृतीयक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण जास्त असते. नागरी भागामध्ये तुम्ही बघितलं तर शेती करणं अशक्य आहे. तिकडे कोंबड्या पाळणं किंवा जनावरं पाळणं, दूध उत्पादन करणं ह्या सगळ्या गोष्टी शक्य नसतात. हां, पण शेतमाल तिकडे नेऊन विकता येतो किंवा मग गावाकडे पकडलेले मासे तिकडे नेऊन विकता येतात किंवा मग दुधाच्या मोठमोठ्या डेअरीज किंवा मिल्क प्रोडक्शन म्हणजे मिल्कचे जे बाकीचे प्रोडक्ट्स असतात, दूध, दही, बटर वगैरे अशा इंडस्ट्रीज म्हणजे सेकंडरी आणि म्हणजे द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्येचे प्रमाण आपल्याला दिसतं. ग्रामीण लोकसंख्या ही प्रदेशातील अन्नधान्याची उत्पादक असते. नागरी लोकसंख्या अन्नधान्यासाठी ग्रामीण लोकसंख्येवर अवलंबून असते. ग्रामीण भागामध्ये लोक जसं म्हटलं की बऱ्यापैकी शेतीवरती अवलंबून असतात किंवा शेतीचं उत्पादन जास्त प्रमाणात करतात. त्यामुळं मग नागरी लोकसंख्या जी असते ती अन्नधान्यासाठी ग्रामीण लोकसंख्येवरती अवलंबून असते. करून पहा. खालील तक्त्यावरून स्तंभालेख तयार करा. देशामधील साक्षरतेबद्दल वर्गात चर्चा करा व टीप लिहा. आता तुम्हाला एक आकडेवारी दिलेली आहे आणि तुम्हाला त्याच्यावरून स्तंभालेख, पाठीमागे आपण जो बघितला तो स्तंभालेख होता, तर तशा पद्धतीचा आलेख तुम्हाला करायचा आहे. ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे देश दिलेले आहेत. अर्जेंटिना, ब्राझील, भारत, चीन, बांगलादेश, पाकिस्तान, इराण आणि अफगाणिस्तान. त्याचबरोबर साक्षरतेचं प्रमाण दिलेलं आहे, टक्केवारी दिलेली आहे 98.1%. अर्जेंटिना या देशामध्ये साक्षरता जी आहे ते 98.1% आहे. म्हणजे आपण जर जनरली विचार केला तर 100 लोकांमधले 98 लोक हे तिथले साक्षर असतात. म्हणजे 2च लोक शाळेत जात नसावे असं आपण म्हणू. पण तेच प्रमाण जर तुम्ही अफगाणिस्तानमध्ये बघितलं तर सगळ्यात कमी म्हणजे 38.1%. म्हणजे दर 100 लोकांमध्ये फक्त 38 लोक ही शाळेत जातात. तर इतकी तफावत आहे जगाचा विचार आपण जर केला तर साक्षरतेमध्ये. आणि तर ह्या सगळ्या टक्केवारीचा विचार करून तुम्हाला एक स्तंभालेख तयार करायचा आहे आणि त्याच्यावरती चर्चा करायची आहे, त्याच्यावरती टीप लिहायचे आहे. टीप म्हणजे काय, तर हे देश आहेत जगातले, कुठे साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे, कुठे साक्षरतेचं प्रमाण कमी आहे, साक्षरतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे लोकांना त्याचा काय फायदा होतो किंवा त्या देशाची जी स्थिती आहे ती कशी आहे. तसंच साक्षरतेचं प्रमाण कमी असल्यामुळे तुम्ही अफगाणिस्तान, तालिबान, तिकडची परिस्थिती, तिकडची समाजव्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी न्यूजमधून किंवा पेपरमधून ऐकल्या असतील, वाचल्या असतील. तर साक्षर नसल्याचा समाजव्यवस्थेवरती, समाज जीवनावरती काय परिणाम होतो याच्यावरती एक छोटीशी टीप तुम्हाला लिहायची आहे. सांगा पाहू. आता तुम्हाला पाठ क्रमांक 6 मधील पृष्ठ 41 मोंढा गावच्या भूमी उपाययोजनेत झालेले बदल कोणत्या कारणाने झाले असावेत, हे बदल कोणत्या प्रकारचे आहेत आणि या बदलामुळे लोकसंख्येतही बदल झाला असेल काय व कोणता. आता हे पेज नंबर 41 आपण बघूया. तर हे जे तुम्हाला दिसतंय हे तुमच्या बुकमधलं पेज नंबर 41वरचं जे आहे भूमी उपाययोजनेमुळे मोंढा या गावाचं चित्र दिलेलं आहे. ठीक आहे, एक छोटंसं. तर तुम्हाला प्रश्न असा विचारलेला आहे की हे जे भूमी उपयोजनामध्ये बदल झालेले दिसतात ते कोणत्या कारणाने 2003, 2010 आणि 2017 या 3 वर्षातल्या वेगळ्या वेगळ्या इमेजेस तुम्हाला एकाच गावाच्या दिलेल्या आहेत. उपग्रहीय प्रतिमा म्हणजे सॅटेलाईट इमेजेस आहेत या. तर ह्या 3 चित्रामध्ये कोणत्या कारणाने बदल झाला असेल, ठीक आहे, कोणत्या प्रकारचा बदल झाला असेल आणि मग त्यामुळे लोकसंख्या वाढ किंवा लोकसंख्येतही काही बदल झाला असेल का आणि तो बदल कोणत्या प्रकारचा असेल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर हे जे काही उपग्रहीय इमेजेस आहेत याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि ह्या 3ही प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. तुम्ही आता स्टडी करण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यामध्ये नक्की कोणते बदल झालेले तुम्हाला दिसत आहेत. पहिला जो फोटो आहे तो एकदम छान हिरवागार मस्त दिसतोय आणि लास्टचा जो फोटो आहे 2017चा त्यातलं जे हिरवळ आहे ती बऱ्यापैकी कमी झाली आहे. तर काय सांगू शकता तुम्ही कोणत्या प्रकारचा बदल हा दिसतोय.
तर ह्याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि आज आपण इथेच थांबूया. ह्याच्या पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर अर्थातच माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर अर्थात मला कमेंट करून विचारा. तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील तरीही तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि व्हिडिओ बघितल्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. भेटूया पुढच्या भागामध्ये.